मित्रांनो मित्रांनो आज आपण फोल्डर बनवल्यानंतर त्या फोल्डरमध्ये फाइल्स सेव्ह करण्यासाठी शिकणार आहोत. या अगोदर आपण फोल्डर ई ड्राईव्हवर सॉफ्टवेअर नावाचा एक फोल्डर बनवायला शिकलो होतो. सध्या इथे तुम्हाला पाहायला मिळते दिस फोल्डर इज एम्प्टी असं तो दाखवतोय. आता आपण या फोल्डरमध्ये विविध प्रोग्राममधील फाईल सेव्ह करूया. त्यासाठी मी सर्वप्रथम पहिला प्रोग्राम ओपन करतोय, नोटपॅड. तिथं साधं टेक्स्ट डॉक्युमेंट आपल्याला तयार करता येतं. फाईल क्रिएट झाल्यानंतर त्याला आपण फाईल सेव्ह केल्यानंतर तुम्हाला ज्या फोल्डरमध्ये त्याला सेव्ह करायचं आहे ते फोल्डर आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. जसं आपण इथं बनवलेले जे सॉफ्टवेअर नावाचं फोल्डर आहे त्याला सिलेक्ट करूया. दिस पीसी मध्ये गेल्यानंतर ई ड्राईव्ह, सॉफ्टवेअर, यानंतर इथं मी त्याला एक नेम देणार आहे आणि सेव्ह करणार आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता या टेक्स्ट डॉक्युमेंटसाठी आता आपण एक नवीन नाव इथं टाईप केलं. हे झाल्यानंतर हा मी प्रोग्राम क्लोज करणार आहे. आता आपण दुसरा एक प्रोग्राम जिथं इमेज फाईल क्रिएट होतात तो म्हणजे पेंट हा प्रोग्राम ओपन केला. या ठिकाणी आपण इमेज फाईल क्रिएट करू शकतो. इमेज फाईल क्रिएट केल्यानंतर याला पण मी फाईल मेनूमध्ये जाऊन सेव्ह करणार आहे. सेव्ह केल्यानंतर परत तीच मेथड आपण इथं अवलंबणार आहोत. दिस पीसी, ई ड्राईव्ह, सॉफ्टवेअर. इथं मी त्याला नवीन एक नाव देणार आहे. सेव्ह ॲज टाईपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं विविध इमेज फाईलचे प्रकार पाहायला मिळतील. जसं की BMP, JPG, GIF, PNG. तुम्हाला ज्या प्रकारात त्या फाईलला सेव्ह करायचं आहे तो प्रकार इथं सिलेक्ट करा. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा. इथं आपण या फाईलला MSIT हे नाव देऊन सेव्ह केलंय. आता याला आपण क्लोज करू. यानंतर तिसरा प्रोग्राम मी ओपन करणार आहे, वर्डपॅड. यामध्ये वेल फॉर्मॅटेड डॉक्युमेंट आपण तयार करू शकतो. जसं आपण नोटपॅडमध्ये एक साधं टेक्स्ट डॉक्युमेंट केलं, इथं आपण विविध टूल्सचा वापर करून टेक्स्टला पाहिजे ते आपण इथे फॉर्मॅटिंग करू शकतो. जसं की या टेक्स्टला विविध फॉर्मॅटिंग स्टाईल मी जसं म्हणणार आपण फॉन्ट साईज वाढवू शकतो, फॉन्ट कलर चेंज करू शकतो. थोडक्यात डॉक्युमेंटला विविध फॉर्मॅटिंग, डॉक्युमेंटमधील टेक्स्टला फॉर्मॅटिंग करायचं असेल तर तुम्हाला वर्डपॅडचा वापर करा. यानंतर ही फाईल सेव्ह करण्यासाठी मी फाईल सेव्ह करतोय. त्यानंतर आपले फोल्डर आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे, ई ड्राईव्ह मधलं सॉफ्टवेअर फोल्डर. आणि याला मी परत एक नाव दिलं, नाव दिल्यानंतर मी त्याला सेव्ह करणार. आपण 3 विविध प्रोग्राम वापरले ज्याच्यामध्ये आपण 3 फाईल क्रिएट केल्या. ई ड्राईव्हवर जे आपलं सॉफ्टवेअर फोल्डर आहे आपण ते ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला पाहायला मिळेल MSIT, JPG फाईल, माय फर्स्ट फाईल, टेक्स्ट डॉक्युमेंट, सॉफ्टवेअर, रिच टेक्स्ट फॉर्मॅट. या 3 वेगवेगळ्या प्रकारच्या फाईल आपण 3 वेगवेगळे प्रोग्राम वापरून तयार केले. या तिन्ही प्रोग्राममध्ये तुम्हाला एक कॉमन गोष्ट लक्षात आली असेल
फाईल सेव्ह करण्यासाठी फाईल मेनूमध्ये जाऊन फक्त सेव्ह बटनावर क्लिक करायचं.